ते जेलमधले त्याच्या सीसीटीव्ही फुटेज तुम्ही पाहणार आहे, मागून येणार आहे प्रशासनाकडे? 100% जेल प्रशासनाला मागणार. माझं बोलणं झालं. मोमीन का काय नावाचे अधिकारी आहेत मुलांनी मुलांनीला बोललो मी. कारण बातम्या आल्याबरोबर मी तसं हे करतच नाही. ते मुलांनी जे आहे त्यांचा नंबर घेतला मी, त्यांना बोललो. नवीन अधिकारी आहेत मला वाटतं. पूर्वी पवार का काय जेलर होते, त्याच्यानंतर आणखी कोण होते. पवारांच्या काळात बऱ्यापैकी जेल प्रशासन झालं होतं. आणि आता जे आहे, मी काय म्हणतो की मोमीन जे नवीन आलेले आहेत ते लगेच जबाबदार आहेत असं म्हणणार नाही, परंतु काही अनेक दिवसापासून असलेले लोक असतील कदाचित तिथं, निर्ढावलेले लोक असतील. कारण ते कोणत्या आरोपी बरोबर कोणाला चहा नाश्ता आमकं टमकं याला काही घाबरत नाहीत मला वाटतं आपल्या जिल्ह्यातले लोक. मात्र अण्णा आपण जर बघितलं या प्रकरणात आता बबन गीतेंची एक पोस्ट समोर आली की अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. हे सुद्धा एका प्रकरणात फरार असलेले आरोपी आहेत. अशा पद्धतीने दुर्दैव आहे ना, दुर्दैव आहे. मग बीडचे एसपींना काय, माझं काय म्हणणं आहे की बाबा बबन गीतेवरती आरोप खरा असो का खोटा असो, परंतु ते पण आरोपी आहे ना. मग तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे, कृष्ण आंधळेला कधी सापडायचे? आमचे एसपी फक्त पेपरमध्येच दिसतात का काय कधी कधी, असं वाटायला लागलं. मग प्रश्न असा उपस्थित होतो की एका फरार असलेल्या आरोपीला जेलमध्ये काय चाललंय याची माहिती मिळते. जेलमध्ये झालेली मला वाटतं आमच्या आता पोस्ट आली, मला तर तुमच्याकडून माहिती मिळाली. नंतर मी त्या मोमीनला विचारलं पत्रकारांकडून, आणि एक जण आहे माझा कार्यकर्ता, त्यांनी माहिती दिली मला. तर ती मी आधी तुमच्याकडनं कन्फर्म करून घेतली, नंतर मोमीनकडे कन्फर्म केली, मग बाईट द्यायला सुरुवात केली. आता जेल प्रशासन सांगताना सांगेल अमक्या अमक्याचं नाही तमक्या तमक्याचं भांडण झालं, पण तसं नाहीये. जी बातमी सगळीकडे पसरलेली आहे त्यांचं आणि त्यांचंच भांडण झालेलं आहे. धर्मस्थळामध्ये दुर्दैवी प्रकार समोर आला. संपूर्ण मस्जिद जे आहे ते चिठ्ठीच्या काट्याने उघडून देण्याचा घाट घातला होता, मात्र यशस्वी नाही झाला. कसं बघता? काही अधिकाऱ्यांशी बातचीत आहे? मी बोललो, अधिकाऱ्यांशी बोललो. तिथले DYSP सिख मध्ये गेलेले आहेत. तर त्यांचा चार्ज आमच्या इकडच्या DYSP, त्यांच्याशी मी बोललो. तो जो गव्हाणे नावाचा पोरगा आहे तो ते कुटुंबाशी त्याचं काही देणं घेणं नाही, आणि तो जास्त प्रमाणामध्ये याच्या आहारी गेलेला आहे. आणि तो दुसरा सागडे का काहीतरी त्याच्याबरोबर, आडगे का सागडे माझी जी माहिती ते सागडे आहे. तर हे एकदम फुल ड्रिंकर ॲटम आहे. आणि काहीतरी संदल बिंदल तिथं कार्यक्रम होता संदलचा. त्या संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले. आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी जिलेटिनचा त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधीत. त्याच्याकडे कदाचित शिल्लक असतील, ते आणले. हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून झालेलं हे कृत्य. परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे. तर त्याच्या पाठीमागे कोणी आहे का, तर काही नाही. मी माहिती पण घेतली, पोलिसला विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं की ते 100% ड्रिंकर ॲटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला लगेच व्यावसायिक जो असेल, कारण जिलेटिनचा व्यवसाय हा मुळातच अतिशय काचेच्या बांगडीसारखा आहे. कुणी जिलेटिनचा व्यवसाय करणारा कुणी त्याला जिलेटिनचे हे देईल असं मला काय वाटत नाही. हे पूर्वीचं काम करीत होतं त्यावेळेचं ते 4-2 काही शिल्लक असतील, आणि ते हे दोघं जण पूर्ण नशेमध्ये असताना जाऊन केलेला कार्यक्रम. याच्या पलीकडे त्याच्यात हे नाही. अहो, संपत्तीची एवढी झाली, आकांकडे पैसाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आला, तर मग तो निर्माता नाही व्हायचा तर काय होईल? निर्माता म्हणजेच प्रोड्युसर ना. मग काय, आणि ऑथेंटिक मला वाटतं त्यांना हे बी मिळालेलं आहे, कायमचं कार्ड, कायमस्वरूपीचे सभासदत्व त्यांना मिळालेलं आहे. ते मिळणारच ना, कारण पैसा अति झाला. सगळं मालक जिल्ह्याचे बाप होते ना ते, त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही. आपण जे महादेव मुंडे प्रकरणात आहोत, त्याच्यात आतापर्यंत 8 पोलीस अधिकारी, तपास अधिकारी, आपल्या
हे एसपींनी ठरवायला पाहिजे ना. मग तुम्ही सगळे लोक रोजच्या रोज म्हणतायत, परंतु मग सोशल मीडिया आणि ह्याचं आणि प्रत्यक्षात मग एसपी कसं काय बदलतायत माणसं. आणि ज्यांच्याकडे तपास दिला त्यांना एकाला सांगा ना. आणि माझ्याकडे आजही माहिती आहे काही आरोपी गोट्या गीते वगैरे काही नावाचे असे काही अधिकारी आहेत, ते आरोपी आहेत की ते आताही परळीत सर्रास फिरतात.